आवाज कमी चालू करू. तुम्ही जे काही पुरावे दिलेले आहेत त्या पुराव्याच्या अनुषंगाने उद्या सकाळी तुमचं जे शिष्टमंडळ आहे त्या शिष्टमंडळ असेल त्या शिष्टमंडळाच्या सोबत मी स्वतः तहसीलदार मध्ये ग्रामसेवक आम्ही त्या ठिकाणी एक बैठक घेऊ आणि सर्व पुरावे तपासून तुमची बाजू मांडण्याच्या शिष्टमंडळाला पूर्ण संधी देऊ. त्या ठिकाणी आम्ही जो काही अहवाल असेल तो वरिष्ठ कार्यालयाला उद्या सादर करण्याची व्यवस्था करू. थँक्यू. आपले जे काही जुने पुरावे आहेत आणि आपण जे दावे तिथे पेंडिंग ठेवलेले आहेत आणि आपले दावे वगैरे न तपासता आपल्या घरांवर कारवाई झालेली आहे, त्या संदर्भात तहसीलदार, ग्रामसेवक आणि प्रांत साहेब आणि आपल्या पक्षाचं शिष्टमंडळ उद्या किती वाजता आम्ही यायचं तहसीलदार ऑफिसला? 11 वाजता तहसीलदार ऑफिसमध्ये बैठक होईल आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण आपल्या सगळ्या बाजू मांडणार आणि जर त्याच्यामध्ये बेकायदेशीर पद्धतीने आपल्या लोकांवर कारवाई झालेली असेल तर त्या अधिकाऱ्यांवर, जर अधिकाऱ्यांनी राजकीय पक्षाच्या लोकांना पाठीशी घालण्याचं काम केलं तर त्यांच्यावर कारवाईची मागणी आपण कलेक्टरकडे ठेवणार. आणि आमदारांनी साहेबांच्या मार्फत निरोप दिलेला आहे की मी 22 तारखेला येणार आहे. 22 तारखेला आल्यानंतर या पक्षाचं शिष्टमंडळ ज्या लोकांची घरं उद्ध्वस्त झाली त्यांना घेऊन कलेक्टरकडे बसणार मी आणि मी तुमच्या सोबत आहे, तुमच्या पाठीशी आहे. माझा उद्देश नव्हता, रात्री सुद्धा त्यांनी तेच सांगितलं की माझा तुमची घरं उतरवण्याचा उद्देश नव्हता, पण जे काय प्रशासनाने दिसेल ते मला बदनाम करण्यासाठी तोडक कारवाई केली असं रात्री ते लोक सांगत होते. पण आम्ही काय सांगितलं की तहसीलदार आणि प्रांतांना काय आमदार बनायचा नाही मिळत. त्यावेळी आम्ही त्यांना तसं सुद्धा सांगितलं. तर आता तहसील प्रांत साहेबांनी आपल्याला आश्वासन दिलं की उद्या सकाळी 11 वाजता आपलं शिष्टमंडळ आणि ग्रामसेवक आणि तहसीलदारांसोबत आपली मिटिंग होईल. आपले पुरावे आपण त्यांच्यासमोर सगळं ठेवणार आणि आपली बाजू त्यांच्यासमोर आपण मांडणार.